मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। नागपूर विमानतळावरच्या टॅक्सी चालकांनी संप अखेर मागे घेतला। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या यशस्वी मध्यस्थीतून ॲप आधारित टॅक्सी चालकांनी हा संप मागे घेतला, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। नागपूर एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणी नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्फोटक नियम 2008चं उल्लंघन केल्याचं नमूद करण्यात आलं। नियमानुसार स्फोटकांची हाताळणी 5 वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञाच्या देखरेखीखाली होणं बंधनकारक असतं, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ जबाबदार धरता येणार नाही, असं विस्फोटक नियंत्रकांनी न्यायालयात सांगितलं। जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांमध्ये परिवहन सेवा सुरळीत होण्यासाठी शासनानं 2024 रोजी शासन निर्णय पारित करत इलेक्ट्रिक बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला। मात्र प्रत्यक्षात बस सुविधा अजूनही मिळाली नसल्यानं भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पासच्या नव्या मार्गाला अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली। शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसैनिकांच्या पाठपुराव्याला यश आले। शिवसैनिकांनी महायुती सरकारचे आभार मानले। राज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक असल्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यातले 15 लाख रिक्षा चालक संपावर जाणार आहेत। 4 मे रोजी हा संप पुकारण्यात आला। नाशिकच्या चांदवड इथल्या सोमा टोल नाक्यावरच्या टोल ऑपरेशनमधल्या 100 आणि धुळे टोलवरच्या 75 कर्मचाऱ्यांना नवीन टेंडरमधून कपात करण्यात आल्यानं कर्मचारी संतप्त झाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी निवेदन पाठवलं असून बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू देऊ नये अशी मागणी निवेदनातून केली। अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण कामाची एक बाजू वाहतुकीसाठी पावसाळ्यापूर्वी सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला। ठाण्यातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेमध्ये आरोग्य केंद्राचं कंटेनर उभारण्याला स्थानिकांनी विरोध केला। यात स्थानिक नागरिक आणि उबाठाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी रस्त्यावर उतरून आरोग्य केंद्राचं कंटेनर अडवलं। तहकूब झालेल्या महासभेमध्ये मनपा आयुक्त कैलास शिंदे आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबई महापालिकेने मंजूर केलेला सेवा विनिमय ठराव शासनानं निलंबित केला। समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। गेल्या अनेक वर्षांपासून काका कोयटे फेडरेशनचे अध्यक्ष होते। कोयटे यांना भोंदू अशोक खरात प्रकरण भोवल्याचं दिसतं। जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार होताना पाहायला मिळते। गुरुपुष्यामृत मुहूर्तानिमित्त आज ग्राहकांनी सोने चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। आता देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये महिला पत्रकार अमल खलील यांचा मृत्यू झाला। अमल खलील आणि त्यांची सहकारी जैनब फराज कारनं प्रवास करत असताना जवळच हल्ला झाला। जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळच्या घरात आश्रय घेतला। इस्रायलने त्याच घराला लक्ष्य केलं आणि या हल्ल्यात इतर 2 नागरिक सुद्धा मारले गेले। महिलांना नमाज पठणासाठी मशिदीत प्रवेश करण्यावर निर्बंध नाहीत असं निवेदन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं सर्वोच्च न्यायालयात दिलं। पुरुषांना मशिदीमध्ये नमाज पठण करणं बंधनकारक आहे, स्त्रियांवर असं कोणतंही बंधन नाही असं यावेळी AIMPLच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। दिल्लीतल्या महसूल सेवेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली असल्याची कबुली आरोपीने दिली। न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। राहुल मीणा असं 19 वर्षीय आरोपीचं नाव असून तो पूर्वी या अधिकाऱ्याच्या घरी गृहसेवक म्हणून काम करत होता। कर्नाटक सरकारनं 10वीच्या निकालाच्या ऑनलाईन पोर्टलवरून मराठी शब्द वगळल्यानं सीमा भागात तणाव झाला। सीमा भागातल्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत क्लेशदायक बाब असून या प्रकारामागे मराठी भाषा संपवण्याचा कर्नाटक सरकारचा छुपा अजेंडा आहे असा संशय सीमा भागातल्या नेत्यांनी व्यक्त केला। CBSE 10वीच्या परीक्षा 15 मे पासून सुरू होणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंडळानं 2026च्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं। देशातल्या निम्म्याहून अधिक राज्यामध्ये उष्णतेची लाट आहे। बुधवारी महाराष्ट्रातल्या वर्धा आणि ओडिशातल्या झारसुगुडा इथं दुपारचं तापमान 44.6 अंश नोंदवलं गेलं।
झिम्बाब्वेमधल्या झांबीजी नदीच्या काठावर असलेल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये एक 12 फुटी मगर शिरली. मगर पाहताच हॉटेलमधल्या मुलांची आणि महिलांची प्रचंड धावपळ झाली. सुदैवाने या मगरीनं कुणावर देखील हल्ला केला. दक्षिण रशियातल्या रोस्तोव ऑन डॉन शहरामध्ये सर्कसमध्ये एक वाघ प्रेक्षकांमध्ये शिरला. 3 वाघ प्रशिक्षकांसोबत रिंगमध्ये कसरती दाखवताना अचानक लोखंडी सुरक्षा कठडा कोसळला. या संधीचा फायदा घेत वाघानं प्रेक्षकांच्या गॅलरीच्या दिशेने उडी घेतली. काही वेळातच वाघाला जेरबंद करण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या टेहरी जिल्ह्यातल्या चंबा भागात वाहन दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येते. मृत व्यक्ती हरिहर इथं अंत्यसंस्कार उरकून घरी परतत असताना हा अपघात झाला. राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात. शेतकरी नेते राजू शेट्टी आज उद्धव ठाकरेंची मातोश्री इथं भेट घेणार आहेत. आंबा काजू उत्पादकांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली नाही, यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आवाज उठवायला हवा, यासाठी राजू शेट्टी विविध नेत्यांची भेट घेत आहेत. मनसे महिला सेनेने मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्तांची भेट घेतली. सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि रीटा गुप्ता यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या प्रश्नांवर चर्चा केल्याची माहिती शालिनी ठाकरेंनी दिली. भाजपच्या मोर्चाचे आयोजक तुम्ही असताना स्वतः विरोधातच गुन्हा दाखल करताय अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. सरकारनं महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील राऊतांनी केली. भाजप महिला आरक्षणाच्या नावानं बोंबा मारते, सरकार त्यांचं असताना मोर्चे काढत सुटले तशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. लोकांची काल फार अडचण झाली, पण त्यांनी कुणावरही कारवाई केली नाही असा आरोप देखील त्यांनी केला. 25 तारखेपासून गोदा ते नर्मदा यात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वरमधून यात्रा सुरू होणार असल्याचं ते म्हणाले. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे यांनीच लढवावी अशी पवार गटानं ठाकरेंना विनंती केल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी केली. जेणेकरून विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची ताकद कायम राहील अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्ट करत दिली. टप्प्याटप्प्यानं राज्यामध्ये टोल माफी होतीये. प्रमुख शहरातले किंवा मुंबईतील टोल माफी झाल्याचं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं. एकूण आर्थिक स्थिती पाहता अशी मागणी करता येईल असंही दरेकर म्हणाले. बारामतीमधून 2029ला मी उमेदवार असावं अशी बारामतीकरांची इच्छा आहे असं वक्तव्य जय पवार यांनी केलं. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. बारामतीची पोटनिवडणुकीतून जरी काँग्रेस पक्षानं माघार घेतली असली तरी 23 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत, त्यामुळे निवडणूक गांभीर्याने घ्या असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सुनेत्रा पवार या विक्रमी मतानं निवडून येतील असा विश्वास देखील पाटलांनी व्यक्त केला. ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या चिपळूण इथल्या बहादूर शेख नाका इथल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. 2 वर्षांपूर्वी बहादूर शेख नाका इथं या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग गर्डरसह कोसळला होता. भुसावळ इथे काँग्रेस कार्यकर्ते मुनावर खान यांनी प्रदेश काँग्रेस नावाच्या बनावट शिक्क्यांचा आणि बनावट पत्राचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला. तसंच कारवाई करण्याची मागणी केली. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केली. फोन करून प्रकाश आंबी यांना संजय गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून आमदार संजय गायकवाड यांनी ऑडिओ क्लिप त्यांचीच असल्याची कबुली देखील दिली. संजय गायकवाडांवर फोनवर शिवीगाळ करण्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली. आमदार संजय गायकवाड यांच्या धमकीमुळे माझ्या कुटुंबियांना धोका असल्याचं तक्रारीत प्रशांत आंबी यांनी म्हटलंय. संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींवर अत्यंत अश्लील आणि अपमानजनक शिवीगाळ केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अपमान केल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गायकवाड यांच्यावर केली. आमदार संजय गायकवाड यांनी पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना धमकी दिली. पानसरेचे जे हाल केले ते करू म्हणजे थेट गायकवाड यांना खुनाची धमकी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तात्काळ कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या कोल्हापूरचे प्रशांत आंबी यांना फोन करून धमकी दिली। गायकवाडांवर कारवाई करावी अशी मागणी आता आंबी यांनी केली। मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। नागपूर विमानतळावरच्या टॅक्सी चालकांनी संप अखेर मागे घेतलाय। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या यशस्वी मध्यस्थीतून ॲप आधारित टॅक्सी चालकांनी हा संप मागे घेतला, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। नागपूर एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणी नागपूर खंडपीठात सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्फोटक नियम 2008चं उल्लंघन केल्याचं नमूद करण्यात आलं। नियमानुसार स्फोटकांची हाताळणी 5 वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ज्ञाच्या देखरेखीखाली होणं बंधनकारक असतं, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ जबाबदार धरता येणार नाही असं विस्फोटक नियंत्रकांनी न्यायालयात सांगितलं। जिल्ह्यातल्या प्रमुख शहरांमध्ये परिवहन सेवा सुरळीत होण्यासाठी शासनानं 2024 रोजी शासन निर्णय पारित करत इलेक्ट्रिक बस देण्याचा प्रस्ताव मंजूर केला। मात्र प्रत्यक्षात बस सुविधा अजूनही मिळाली नसल्यानं भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पासच्या नव्या मार्गाला अखेर राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली। शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह शिवसैनिकांच्या पाठपुराव्याला यश आले। शिवसैनिकांनी महायुती सरकारचे आभार मानले।